स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर झालाय। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय। रोहित आर्यानं 17 मुलांना आरए स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं होतं। रोहित आर्याकडे एअरगन होती। रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली, त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेनं गोळीबार केला। पवईत 17 मुलांना रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं। 17 मुलांची सुटका करताना गोळीबार झाला। या गोळीबारात मुलांना ओलीस ठेवणारा आरोपी रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला। 17 मुलांची पोलिसांनी सुखरूप सुटका केली। रोहित आर्याचं एन्काउंटर कसं झालं तेही पहा। रोहित आर्या मुलांना मारण्याची धमकी देत होता। पोलीस रोहित आर्याला शरण ये असं सांगत होते। तुम्ही माझं ऐकलं नाही तर स्टुडिओला आग लावेन अशी धमकी रोहित आर्या देत होता। रोहित आर्याकडे एअरगन होती। रोहित आर्या फायरिंग करेल अशी पोलिसांना भीती वाटली, त्यामुळे पोलिसांनी रोहित आर्याच्या दिशेने गोळीबार केला। पवई पोलीस ठाण्याचे एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याच्या दिशेने फायरिंग केलं। यात रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास लहान मुलांना डांबून ठेवलं। पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये या मुलांना ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं। 6 दिवसांपासून ही मुलं ऑडिशनसाठी जात होती। आज दुपारी ही मुलं जेवणासाठी बाहेर आली नाही। त्यानंतर रोहित आर्यानं या मुलांना डांबून ठेवल्याचं समोर आलं। या दरम्यान रोहित आर्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला। मुलांना पेटवून देण्याची धमकी रोहित आर्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिली। माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर स्टुडिओ पेटवून देईल असं रोहित आर्या म्हणत होता। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। मैं मर जाऊं या नहीं मर जाऊं, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उस जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियां है। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। रोहित आर्यानं आरए स्टुडिओमध्ये रॉकेलही ओतून ठेवलेलं। त्यानंतर घाबरलेली मुलं खिडकीतून बाहेर हात दाखवत मदत मागू लागली। पोलिसांना दुपारी 1:45 मुलांना डांबून ठेवल्याचा कॉल आला। इमारतीमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्या या व्यक्तीने जवळपास 17 मुलांना बंधक बनवलं होतं। त्याने काय त्याला पाहिजे होतं किंवा कशासाठी केलं ह्याचा उद्देश अजून आम्हाला कळाला नाही। पोलिसांचं म्हणण्याप्रमाणे प्रायमरी त्यांच्याकडे एअरगन होते असं कळलेलं आहे। पूर्ण पवई पोलीस स्टेशन सगळ्यांनी इकडे आले आणि डीसीपी साहेब पण इथे हजर झाले। भाड्याने देऊन त्याने ऑडिशनसाठी मुलांना बोलवत होते ती लोक आणि मुलांना किडनॅप करून ठेवलेलं। 4 मुलांना त्यांनी गन लावून ठेवलेलं आणि बाकीच्या मुलांना असं हात दाखवत होते। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचत रोहित आर्यासोबत बोलणी सुरू केली। त्याच वेळी बाथरूमची मागची खिडकी फोडून पोलीस आत घुसले। आतल्या एका माणसाच्या सहाय्यानं पोलिसांनी 17 मुलं आणि एका ज्येष्ठ नागरिकाची सुटका केली। इथं क्यूआरटी आणि बीडीडीएस इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले। ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले। यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन
असे 19 लोक आतमध्ये होते. त्याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअरअबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास करत आहोत. त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ. आता मी देखील आपल्या या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल. पोलिसांनी रोहित आर्याकडून एक एअरगनही जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.